नमस्कार, दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे पहा, हा साऊथ इंडियन घागरा आहे. साऊथ इंडियन घागऱ्याचाच ट्रेंड आलेला आहे. महिला हो या मुली तर साऊथ इंडियन घागरा घेतात. पहा, हा आहे ब्लाऊज पीस. खूप सुंदर असा हा घागरा आहे. तर हा पहा, मी स्लीव आखून घेतला पटकन. नवीन ट्रेंडिंग पोप स्लीव डिझाईन याला बनवायची होती. तर लांबी रुंदी घेऊन कॅप हाईट टाकून मी ही बाहीची आखून ही बाही अस्तर कट करून ही बाही कट करून घेतली. पहा, तर बॅक पार्ट आखून घेतला. घागरा म्हटलं की हुक्स आल्या पहा पाठीमागच्या बाजूला. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा. पहा, आणि तुम्हाला हा घागरा कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लाऊजची संपूर्ण शिलाई पहा की तुम्ही जेणेकरून शिकू शकता किंवा असा घागरा तील ब्लाऊज बनवू शकता. खूप सुंदर फायनल याचा लुक आलेला आहे. पहा, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टकडे. फ्रंट पार्टला कसं आहे तर फ्रंट पार्टला पूर्णपणे पॅक आहे आणि बॅक पार्टला हुक्स आहेत. पहा, तर यानंतर पहा, अस्तर कट करून घेतल्यानंतर ब्लाऊजचा पीस मी कट करण्यासाठी घेणार आहे. तर पहा, अस्तर मी कट करून घेतलं प्रथम. तर ब्लाऊज पीस पाहू शकता तुम्ही कसा आलेला आहे. हा आहे ब्लाऊज पीस आणि पाहू शकता याला केवढ्या मोठ्या प्रमाणात गुड्या आहेत. तर याला मी प्रेस करून घेणार आहे. तर हे पहा, मी याला प्रेस करून घेतलं म्हणजे इस्त्री करून घेतली. आणि हा आता प्लेन झाला. तरी एक घडी आहे ती प्लेन झाली नव्हती. पहा किती प्रेस केलं त्याला. तरी बाहीचा अस्तर याच्यावरती टाकून घेतला आणि कटिंग करून घेतलं. हा पहा, पुढचा मुंडा कट करायचा राहिलेला आहे, तो मी स्टिच करताना कट करणार. तर यानंतर पहा, राहिलेला पार्ट आहे त्याच्यावरती मी फ्रंट पार्ट काढायला सुरुवात केली. तर फ्रंट पार्ट पहा, पुढच्या बाजूला पॅक असल्यामुळे तो घडीच्या बाजूला घेतला आहे मी. एक्स्ट्रा शिलाईसाठी यामध्ये थोडं वाढवलं. प्रिन्स कटोरी आहे म्हटल्यावरती. बदामी शेप दिला पुढच्या गळ्याला थोडासा व्ही मध्ये. आता हे कटिंग झालं. पहा, आता काय करणार आहे मी, बॅक पार्ट पहा पाठीमागे हुक आहेत त्यामुळे ओपनला काढला तरी काहीच हरकत नाही आणि मी तो काढून घेतला. यानंतर साईड पार्ट राहिलेला आहे म्हणजे प्रिन्स कटोरीमधला साईड पार्ट, तोही मी कट करून काढून घेतला. एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवलं की जेणेकरून मी याचे लटकन वगैरे बनवण्यासाठी मला हे उपयोगी येणार आहे. तर फ्रंट पार्ट पहा, मी प्रथम अस्तर जोडून घेतलं. आता काय केलं, अस्तर जोडताना तर सगळ्या बाजूने अगोदर टिपा मारून घेतल्या. कोणत्याही प्रकारचं याला म्हणजे फोल्ड वगैरे केलेलं नाही, कारण गळ्याला पायपिंगची लेस बसवायची आहे. यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून काढलं आणि याला साईड पार्ट बसवायला सुरुवात केली. तर पहा, साईड पार्ट कधीही फ्रंट पार्टच्या वरती म्हणजे टाकायचा, फ्रंट पार्ट कधीही साईड पार्टच्या वरती टाकायचा नाही. असं करायचं. असं केल्यानंतर काय होतं तर ब्लाऊजचं फिनिशिंग आणि लुक जो असतो ना तो खूप छान येतो. पहा, 2-2 टिपा मारून घ्यायच्या याला. हे पहा, खूप छान असा पप रेडी झाला. 32 साईज आहे, त्या मानाने चेस्ट स्मॉल साईज आहे म्हटल्यावरती पप अगदी स्मॉलच आलेला आहे. पहा, आता कमरपट्टी बसवायची आहे नंतर याला. तर पहा, मी लेवल करून घेतली, एक्स्ट्राचं होतं ते कट करून काढलं. तर हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. तर हा मी 2 मिनटं साईडला ठेवून घेणार. हा पहा, बॅक पार्ट घेतला मी. बॅक पार्टला काय केलं, प्रेस केलं होतं तरी पण थोडंसं ग्लूने चिटकवून घेतलं आणि त्यावरती काय केलं, पुन्हा टिप मारून घेतली म्हणजे डबल झालं. पहा, पण आता काही त्याला म्हणजे ती खूप असं स्मूथ कापड असतं पहा साऊथ इंडियनचं, त्याच्यामुळे याला अगदी शिवताना खूप त्रासच होतो. पहा, अगदी सहजासहजी हे ब्लाऊजसारखं नसतं. पहा, आणि हुक्सचं एकतर पाठीमागं असतात. हे पहा, कमरपट्टी काढून घेतली आणि आता टक्स मारून घेतला. 3 इंचाचं अंतर ठेवून गळ्यापासून. टक्स हा कधी पण गळ्याच्या खालच्या बाजूला मारून घ्यायचा, वरती येऊन द्यायचा नाही. तर पहा, याचं फिनिशिंग मटका गळा आहे, खूप खोल सेप आहे. कमरपट्टी लावत आहे मी आता याला. टक्स मारून मी याला आता कमरपट्टी लावून घेतली. तर कमरपट्टी लावून घेतल्यानंतर काय करायचं, पहा, याला दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारून घेतल्यानंतर पहा, एक्स्ट्राचं कट करून काढलं. खूप मस्त असा हा घागऱ्यातला ब्लाऊज तयार होणार आहे. तर पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि साऊथ इंडियन घागरा हा सध्याचा ट्रेंडिंग आहे. पहा, खूप छान लुक येतो हा साऊथ इंडियन घागऱ्याने. याला कमरपट्टा वगैरे ऑलरेडीच भेटतो पहा घागऱ्यासोबत. आणि नेटचा वगैरे घागरा घेण्यापेक्षा साऊथ इंडियन घागरा घ्या. इंडियन साडीचा लुक आल्याने या घागऱ्याला लुक येतो. पहा, म्हणजे इंडियन घागरा साडी कशी असते आपली इंडियन आपण साडी वेअर करतो तसं. हे पहा, पाठीमागच्या साईडला मी हुक्स
ची आयपट्टी बनवली, म्हणजे लॉक जिथं आपण करणार आहोत लुकपट्टी, त्याला 3 हुक्स टाकले पहा मी. किती? तर 3 हुक्स टाकले. आणि गळा हा खूप असा ब्रॉड ठेवलेला आहे मी. करवलीचा आहे हा घागरा, करवलीचा. तर यानंतर पहा अशा प्रकारे हुक्स अडकवण्यासाठी मी बनवून घेतलं. आता यानंतर मी काय करणार आहे पहा. बनवून झाल्यानंतर, हे झाल्यानंतर काय करायचं तर पाहू शकता दुसऱ्या बाजूला कमरपट्टी बसवून त्या साईडला हुकपट्टी बनवली. आता हुकपट्टी ही पूर्णपणे वरून आतल्या बाजूला असते, तर ती आतल्या साईडला पहा मी फोल्ड करून पूर्णपणे दुमडून दिली. आता काय करायचं तर आता याला अगदी व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या आणि साईडला ठेवून घ्यायचे. हे 2 बार्ट एकामेकावरती पाहायचं उंची सेम आलेली आहे का, तर आलेली आहे पहा. तर आता फ्रंट पार्ट घेतला आणि त्याला पहा मी कमरपट्टी लावायला सुरुवात केली. आता यामध्ये कुठेही मी फोल्ड करून कमरपट्टी बनवलेली नाही, कारण आहे ना कमरपट्टी फोल्ड करून जर तुम्ही बनवली तर त्याचा शेप आहे तो अगदी व्यवस्थित असा येणार नाही. म्हणून मी काय केलं, दोन्ही बाजूला पाठीमागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला दोन्ही बाजूला मी काय केलेलं आहे तर कमरपट्टी बनवलेली आहे पहा. आणि दोन्ही बाजूला कमरपट्टी बनवल्यामुळे याचा शेप छान आलेला आहे. कमरपट्टी पूर्णपणे आत फोल्ड करून द्यायची. साऊथ इंडियन घागरा हा खूप आत्ताचा ट्रेंडिंग आहे. हे पहा, फ्रंट पार्टचा साईड पार्ट आणि बॅक पार्टचा साईड पार्ट हा सारखा आला का पाहायचं. आणि त्यानंतर शोल्डर जॉईन करून घ्यायचं. शोल्डर जॉईन करून घेतली मी दोन्ही पण साईड पार्ट फ्रंट पार्ट एकसारखे आलेले आहेत, कारण कटिंगची मेथड तुम्हाला माहीत आहे माझी एकदम परफेक्ट असते. तर पहा ही आहे इथं बसवायची आहे ती मला आता स्लीव. तर ही पहा नवीन ट्रेंडिंग स्लीव आहे, म्हणजे पोपची. तर थोडंसं साडीतलं म्हणजे ते घागऱ्याचं कापड असतं ना वरचं ब्ल्यूवालं, कसला ऑयलेट कलर आहे पहा, ऑयलेट कलरचं तर दिसत आहे. हे पहा मी आत्ताशी याचं फ्रंटचा जो मुंड्याचा सेप होता ते मगाशी कट केला नव्हता, मी तुम्हाला सांगितलं होतं, तो मी आत्ता कट करून काढला पहा. आता यानंतर सगळीकडून टिपा मारून घेतल्या. ग्लूनी पण चिटकवलं होतं तरी पण टिपा मारून घेतल्या. आता पहा मध्यामध्ये अर्धा इंच जसं आहे तसं प्लेनच शिवं ठेवायचं पहा, अर्धा पाऊण इंच. आणि नंतर पहा मशीनच्या बाजूला याच्या गुड्या धरायच्या. गुड्या धरताना कशा धरायच्या, मशीनच्या बाजूला धरायच्या. 4 ते 5 तुम्ही जेवढं अंतर सोडलं असेल तेवढ्या गुड्या ह्या मशीनच्या बाजूकडे तोंड करून शिवून द्यायच्या पहा. अगदी मस्त असा कोणत्याही प्रकारचा फिल्टर वगैरे लावून मी याचं फिनिशिंग वगैरे बनवत नाहीये, तर ओरिजिनल आहे. तुम्ही जे काही पाहता आहात ना ते सगळं ओरिजिनल आहे. आता यानंतर पहा उलट बाजूने त्याचं पण तोंड असतं ते मशीनकडे करायचं, म्हणजे दोन्ही चुन्यांची तोंडे एकमेकाकडे होतात आणि पोप जो आहे तो खूप सुंदर येतो पहा, असं होतं. तर हे झाल्यानंतर काय करायचं पहा, राहिलेलं जे फॅब्रिक असतं म्हणजे आपण चुन्या घेऊन जे राहिलेलं असतं ते बाहीला व्यवस्थित असं जोडून द्यायचं. आणि बाही जोडताना काय करायचं, कधी पण मध्यातून जोडायची पहा. पाहू शकता. आता हे झालं. आता मी काय करणार आहे पहा, दुसरी बाही पण अशाच प्रकारे जोडून घेणार आहे. दुसरी बाही पण मी अशाच प्रकारे जोडून घेतली. तर फायनल लुक तुम्ही जर ब्लाऊजचा पाहिला ना तर तुम्ही म्हणसाल की किती सुंदर ताईंनी हा ब्लाऊज बनवलेला आहे. तर मी एवढा सुंदरच ब्लाऊज बनवत आहे पहा. आता साईडला पहा, प्रथम काय करायचं, वरच्या बाजूने टिप मारून घ्यायची, पुन्हा याला उलट करून आतल्या बाजूने टिप मारायची आणि नंतर याला फिटिंग करून घ्यायची असते. तर मी लगेच फिटिंग केलेली नाही पहा. इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तुम्ही तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनचं बटन दाबा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा पहा. हे पहा, ही पायपिंगची लेस आहे. पायपिंगची लेस म्हणजे काचेच्या कांड्या असतात तर त्याची मोती होऊन आहे ना लेस पहा आपल्याला मिळते, जिथे आपण धागे वगैरे घेतो ना तिथे भेटते पहा ही दुकानामध्ये. तर ती लेस आहे, मी ही स्लीवला बनवणार आहे. ही मगाशीच लावायला पाहिजे होती ज्यावेळेस स्लीव ओपन होती तेव्हा, परंतु मी काय केलं स्लीव अटॅच केल्यानंतर लावली, कारण ते पायपिंग असतं ना ते खूप स्मूथली असतं. संपूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर लावलेलं परवडतं फिटिंग करण्याच्या अगोदर ब्लाऊजला, कारण आहे ना ते इकडं तिकडं थोडंसं तरी गुतलं तरी ते तुटण्याचा चान्सेस असतं त्याच्यामुळे. तर पहा अशा प्रकारे हे रेडी झालं. आता काय करायचं, याला फिटिंग वगैरे करून घ्यायची ब्लाऊजला. दुसऱ्या पण बाहीला मी लेस जोडून घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पहा बाही कसली सुंदर दिसायला लागली आता. तर
पायपिंग असतं ना आपलं गोटसाठी पायपिंग भेटतं पहा, हे आहे पायपिंग. आणि या पायपिंगचा मी याला पूर्णपणे गोट घालणार आहे की जेणेकरून लेस लावल्यासारखा पुढच्या आणि पाठीमागच्या गळ्याला दिसणार हा. आणि यामध्ये नॉड अटॅच करणार आहे. नॉडसाठी मी साडीची म्हणजे घागऱ्याचा जो ब्लाऊजचा पीस आहे त्याचा काठ आहे, त्या काठाचा आणि पिसाचा असा मिक्स लटकन बनवणार आहे पहा. सुंदर असा लटकन बनवणार आहे. हे पहा पायपिंग मी यामध्ये ॲड केली, म्हणजे पायपिंग ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला आणि पाठीमागच्या गळ्याला लावली. मी याला लेस पण लावू शकत होते, परंतु कसं पायपिंग लावल्यानंतर पुढचा आणि पाठीमागचा एकदम एकसारखा दिसला, त्याच्यामुळे मी याला पायपिंग लावून घेतली. जर लेस लावली असती तर ते एवढं व्यवस्थित नसतं वाटलं, की पायपिंग लावल्यानंतर जेवढं व्यवस्थित वाटतं तेवढं. तर यानंतर पहा, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर हा ब्लाऊजचा फायनल लुक तयार झालेला आहे. फायनल लुक प्रेस केल्यानंतरचा लुक पहा, हा प्रेस केल्यानंतरचा लुक आहे. खूप सुंदर आणि खूप छान. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा प्लीज. लटकन हुक्स वगैरे टाकून घेतल्या. सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा